देवदत्त पणसकर आहे. मी तुम्हाला एक श्लोक आणि एक लाकूडतोड्याची गोष्ट सांगणार आहे. मी श्लोक सुरू करणार आहे. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धि भवतु मे सदा. आता मी तुम्हाला एक लाकूडतोड्याची गोष्ट सांगणार आहे. एका गावामध्ये एक लाकूडतोडा, त्याची प्रेमळ बायको आणि 2 मुलं राहत होते. लाकूडतोडा रोज कुऱ्हाड घेऊन जंगलामध्ये जायचा, सुकी झाडं कापायची आणि गावामध्ये जाऊन विकून टाकायची. आणि जे पैसे मिळतात तो खायला आणायचं आणि त्याच्या बायको आणि 2 मुलं पोट भरायचे. एक दिवशी काय झाले, लाकूडतोडा कुऱ्हाड घेऊन गेला जंगलामध्ये सुकी लाकडं कापायला, पण त्याला काही दिसलेच नाही. तो फार आत गेला आणि त्याला एक सुकी झाड दिसलं. त्याच्या बाजूला एक विहीर होती. लाकूडतोड्या कुऱ्हाड घेऊन वरती चढला आणि कापत गेला. कापता कापता नेमकी त्याची कुऱ्हाड विहिरीमध्ये पडली. आता मी काय करू, लाकूडतोड्याने म्हटलं. खाली येऊन झाडाच्या टोकाला रडू लागला. मग पाण्यामधनं जलदेवता आली आणि लाकूडतोड्यानं म्हटलं, लाकूडतोडा तू का असं रडतोय, तुला काय झालं? मग लाकूडतोड्याने म्हटलं, अरे जलदेवता मी का रडतोय, माझी कुऱ्हाड पडली विहिरीमध्ये आणि माझी कुऱ्हाड नसली तर मी काय लाकडं कापू? मी लाकडं कापली नाही तर मी काय खाणार? माझे मुलं आणि माझे 2 आणि माझी 1 बायकोला खूपच भूक लागणार. मग जलदेवताने डुबकी घेतली पाण्यामध्ये